दत्ताभाऊ, गेले 4 दिवस झाले तुम्ही आमरण उपोषण करताय. या सगळ्या प्रक्रियेमध्ये तुम्ही जे काय आहे या तालुक्याचे विद्यमान आमदार दादा सोनवणे यांच्यासाठी मोठी खिंड लढवली होती. नेमकं आमदार साहेबांची या संदर्भात भूमिका काय आहे आणि नेमकं ते या सगळ्या प्रक्रियेकडे कसे पाहते? आमदार साहेब या तालुक्याचे पालक आहेत, पण आदिवासी विकास विभागाअंतर्गत जे आश्रमशाळा आहेत, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गोडेगाव ते नियंत्रित करते. 16 आश्रमशाळेला मध्यवर्ती स्वयंपाकगृहाचं जेवण आहे. हे मध्यवर्ती स्वयंपाकगृह सुरू झाल्यापासून तर आज तागायतीच्या तक्रारी आहेत. तर वेगवेगळ्या संघटनांनी मोर्चे केले, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी केले, सगळ्यांनी मोर्चे केले, पण ते काय बंद कोणी काय करत नाही. आता काय आलं, 30 तारखेला सोमतवाडी, सोनवळे, कोळिंडे आणि टोकवडे हे 4 शाळांचा रिपोर्ट आपल्याकडे आले. तर त्या जेवणामध्ये आळी निघाली. इथं सोमतवाडीचं जवळची शाळा असल्यामुळे आपण ते गेलो. गेल्यानंतर काय आलं की तिथं बघितलं सांगितलं. आम्ही वरिष्ठांना फोन केला, अपर आयुक्तांना. ते बोलले मी अधिकारी पाठवून कारवाई करतो. इतकंच आम्ही ऐकलं आणि आम्ही आमचं निघून आलो. आमची ही 30 तारखेनंतर 6 तारखेला 5 तारखेच्या पेपरमध्ये बातम्या तुम्हाला समोर दिसतात. पुढारी पेपर आणि प्रभात पेपर यांनी काय बातम्या दिल्या की त्या याला राजमाला फुटला अंकुर आणि भाजीत आळी नव्हे तर अंकुर. म्हणजे खूप तापदायक आणि क्लेशदायक होतं की असं अधिकारी वागू शकतो का, जो पालक म्हणून आपण ज्याला समजतो. सेंट्रल किचन अंतर्गत अजूनही अनेक शाळा आहेत. मात्र 4-5 ज्या शाळा तुम्ही आता उल्लेख करताय, तर मग तिथलेच रिपोर्ट आहेत की बाकीच्याही शाळांचे रिपोर्ट तशा? शाळा सेंट्रल किचन 16 त्याच्यापैकी 8 शाळेने रिपोर्ट दिला का आळी आहे. बाकीच्या शाळेचा रिपोर्टच घेतला ना. यांना माहिती होतं ते बरं जेवण एकाच ठिकाणी बनतं ना सेंट्रल किचन मध्ये, त्यामुळे एका शाळेत आळी निघाली काय, 8 मध्ये निघाली काय, 16 मध्ये निघाली काय. उलट यांनी जाणीवपूर्वक आपल्या मुलांना ते घाण असलेलं अन्न, आळी असलेलं अन्न, सोंडे किडे असलेलं अन्न जाणीवपूर्वक खायला घातलेलं आहे. त्याच्यामुळे हे दोष येत. म्हणून मी काय त्यांना वरिष्ठांना मी तक्रार केल्यानंतर या ठिकाणी पालघरचे उपजिल्हाधिकारी तथा दहावीचे प्रकल्प अधिकारी इकडे आले. त्यांनी वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला पाठवलाय. आम्ही सर्वांनी हे जे आहेत, जे त्या अधिकारी, कर्मचारी, सेंट्रल किचन हे जे सगळे जे आहेत यांचा रोल निश्चित करून ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत यांच्यावरती गुन्हा दाखल करायला मागणी केलेली. आणि विशेष म्हणजे माझा प्रश्न असा होता की या तालुक्याचे जे काही आमदार आहेत ते शिंदे साहेबांसोबत आहेत, या सगळ्या प्रक्रियेकडे ते कसे पाहतात? तेच सांगायचं तुम्हाला. त्याच प्रश्नाचं उत्तर देतो तुम्ही तुम्हाला की तालुक्याचे आमदार देखील माझ्याकडे लक्ष ठेवून आहेत. ते सेक्रेटरी असतील, कमिशनर असतील किंवा राज्याचे आदिवासी विकास मंत्री असतील, या सगळ्यांकडे ते पाठपुरावा करतात. तर आमदारच नाही तर खासदारांनी देखील काल फोन केला होता. खासदारांना परत आपले जिरे साहेब जे राज्याचे आमदार जे एफडीआयचे मंत्री आहेत त्यांनी देखील फोन केला होता फूड अँड ड्रगचे, की ते सुद्धा ह्या सगळ्या प्रकार. हा प्रश्न काय आता गोडेगावचा नाही राहिलेला किंवा आपल्या जुन्नर तालुक्याचा राज्याचा विषय हा. तर त्याच्यामुळं ही जी यंत्रणा आहे सगळी कामाला लागली. परंतु हा जो मुजोर अधिकारी आहे यांनी जो रिपोर्ट बदलला, जी शासनाची दिशाभूल केली, याच्यावर सुद्धा कारवाई होण्याच्या दृष्टीने तालुक्याचे आमदार साहेब आहेत. तुमच्या या बॅनरवरती लढा देशांच्या खुट्टाळेपणा विरोधात असं जे काही एक वाक्य आहे, नेमकी आपली मागणी कुठली आहे? आपली मागणी सेंट्रल किचन बंद व्हावे अशी आहे की जे काही अधिकारी आहेत त्यांच्या विरोधात? दोन्ही आहे ना. काय झालंय, आश्रम शाळेमध्ये का जेवणात आळी आहे, त्यांनी काय रिपोर्ट केलं शासनाला आळी नाही, त्याच्यात त्याला अंकुर फुटले, त्याच्यावर मोड आले. हा जो खोटरडेपणा आहे, जी शासनाची दिशाभूल केली आणि जो आदिवासी लहान मुलांच्या जीवाशी खेळ जे सैनिक केलं त्याच्यावर कारवाई व्हावी ही तर आपली मागणी आहे. पण याच्या उलट सेंट्रल किचन पासून आपल्या आश्रम शाळा 70 ते 80 किलोमीटरवरती आहे. त्यामुळे तिथं जेवण तयार होऊन इथपर्यंत आणून देणे, त्यामुळे ते पण शक्य नाही त्यांना. आणि आपण पाहतो गरम गरम खायला पाहतो, ती जी चपाती येते ती पाहती बनवते मशीनवरती आणि ती 1 वाजता पोरांना जेवायला मिळते. त्यामुळं सेंट्रल किचन बंद करा हे निवेदनामध्ये आहे, बोर्डावरती ते प्रमुख जो त्याला जबाबदार आहे ती मागणी त्याच्यावरती. पण निवेदनामध्ये सविस्तर सेंट्रल किचन बंद करा असं आम्ही ह्या वेळेस
आदिवासी विकास मंत्र्यापासून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री सगळ्यांना निवेदन पाठवलं तहसीलदारांपर्यंत. आणि यांच्यावरती कारवाई होण्याच्या दृष्टीने एकदा काही देसाईवरती कारवाई झाली की सेंट्रल किचन वरती सुद्धा ती कारवाई होते. परिणामी सेंट्रल किचन सुद्धा बंद करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो. माझा पुढचा प्रश्न असा आहे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये आज आपला उपोषणाचा 4था दिवस आहे, नेमकं पुढची रणनीती काय असणार आहे? पुढची रणनीती अशीच आहे, त्यांनी ह्या ज्या मागण्या मी तुम्हाला सांगितल्या त्या मान्य कराव्या, अन्यथा मी काही उपोषण सोडणार नाही. एक जण समाजासाठी मला तर काही फरक पडत नाही, पण माझं मरण काही लोक वाया जाऊ देणार नाही 100%. मला माहिती आहे आज सगळ्या संघटना, सर्व समाज आज या आंदोलनामध्ये उतरलाय. सगळ्यांच्या मागण्यात आज फार प्रत्येक घटकातला, प्रत्येक थरातला माणूस आज बरोबर आहे की जन आंदोलन उभं राहणार आहे 100%. त्याच्यामुळे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण काही सुटणार नाही.